देवा महादेवा, तू पाठीशी आहेस म्हणून सगळं चाललंय बघ. माझ्या कुटुंबासंग, माझ्या लोकांसंग मला जो काही थोडाफार वेळ घालवता येतोय तेवढा मला पुरेसा आहे. फक्त माझ्या माघारी मी इथं नसताना माझ्या कुटुंबाची काळजी घे, त्यांना सुखात ठेव. आणि देवा, ही माझ्या शेजारी उभी आहे ना शितली, माझी बायको, तिच्यावर माझं लई प्रेम आहे. तिला कधी काही कमी पडू देऊ नको, एवढंच मागणं. देवा, आमच्या पाठीशी कायम उभा राहा. आमच्या कुटुंबाला सगळ्यांना सुखात ठेव. आणि होय, हे माझ्या शेजारी उभे आहेत ना, माझं फौजी अजिंक्य, आमचे हे त्यांच्या संग लई येळ घालवता येणार नाही हे माहिती आहे मला. पण जो काय घालवता येईल तो मी कुपीतल्या अत्तरागत कायम जपून ठेवीन. फक्त तिकडे सीमेवर त्यांना लढायचं बळ दे. त्यांच्या पाठीशी राहा म्हणजे झालं बघ. काय मग एवढं काय मागितलं? ते एक पार्सल पाहिजे होतं, पण ते सकाळीच आलं. पार्सल मिळालं पण पोच पावती नाही मिळाली. गप्प बसाव तुम्ही. आणि काय ग, हे दिवाळीला साडी नेसायला सोडून हे ड्रेस मध्ये काय एकदमच? नाही म्हणजे पैठणी नेसून तू फोटो पाठवणार होतीस ते राहिलंच. ते कसं आहे आता, आमच्या सासूबाई आता आदर्श सासूबाई आहेत ना, एकदम पुढारलेल्या विचारांच्या. मग त्यांनी मला पैठणी गिफ्ट केली. ती दिली ती फाडून बी ठेवली. हा? का तर कोणी दुसऱ्यानं घालू नये म्हणून. मग माझ्या बी डोक्यात आयडिया आली आणि मी ती फाटलेली पैठणी नीलम काकीला ड्रेस शिवाय दिली. कसं आहे? तुमचंच खतरनाक वॉर चाललंय. इकडे बॉर्डरवर शांतता आहे. तो बसा, असलं काय नाही, समजा ठीक आहे तर. पण काय हो, तुम्ही असं अचानक कसं काय आला? मिशनवर आले म्हणलं की तुला. चला, घरी आई आणि नाना वाट बघत असतात. बर चला. अरे पारशी नाही मला. मीच आहे. आज्जा, तू का आलास? अरे सकाळीच आलोय. बाबू कसा आहेस? छान मस्त. मेरा तो मेरे आंखों पे विश्वासच नाही है. आणि काय ग शीतल, मला का नाही सांगितलं आज येणार आहे ती? अरे मला तरी कुठं माहित होतं, माझं बी तुझ्याकडे झालं सकाळी. आणि ग कुठं निघाला एवढ्या जोडीनं? अरे जरा सासूरवाडीत आणि विकाच्या घरी जाऊन येतो. मी कालच जाऊन आलो इक्याच्या घराकडनं. मला लई इक्याची काल आठवण येत होती. आणि मला सगळं आपलं आठवत होत. आपण ती फिरायचो आणि डोंगरावर नाही का सुतळी बॉम्ब लावायचं मातीत. मला इक्याची काल आठवण येत होती. आठवण तर मला बी येते. असं वाटतं की इक्या आपल्या संगच आहे. अरे वाटत नाही, विक्या आपल्यातच आहे अजून.
आपण तिघ दोस्त. भजी खाऊ मस्त. राहुल्या, हे तुझं नवीन दुकान वाटतं. ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. प्रो प्रो प्रा दस्तूर खुद राहुल ताटे. बर. आणि हे कोण आहे रे? ओळखलं नाहीस तू? अरे रणबीर सिंग आहे. मी स्वतः काढले हातानं पेंटिंग. अरे वा, तू काढलाय? आजा, मी तुला खास डिस्काउंट ठेवले. म्हणजे मी फौजी लोकांना लय डिस्काउंट देतो. हा, ते ऑफर वगैरे ठीक आहे. मला सांग, त्याला का छप्पर तरी आहे का? वाराला तर कधी उडून जाणार कळणार बी नाही. काहीतरी अक्कल शिक ह्याच्याकडनं. अहो बापू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. शेवटी बाप बाप होत आहे. ये बहुत हो रहा है आजा. अरे राहुल्या, तसं म्हणायचं नाही मला. अरे पण एवढ्याच्या छत्रीच्या दुकानात कोण येणार आहे सांग बरं मला. आणि आता माणूस काय बघणार? दुकान बघणार, बरोबर. उद्या तुझी लग्न करायची वेळ आली तर तू काय म्हणणार? हे छत्रीचं दुकान आहे माझं. हे बघ राहुल्या, तुला पटतंय का माझं? हाँ आजा, अब मैं मेरा दुकान बना के ही रहूंगा. अरे त्यापेक्षा त्या दुकानात काम कर ना बापून सांग. शीतल, ये नामुमकिन है शीतल, नामुमकिन. इन्होंने मेरे जमीर पे लात घाली है. चुकलंच माझं. तुझ्या कंपरेटरच लात घालायला पाहिजे होती. घाला की मग दाखवतो माझा पण इंगा. काय हो, तुमच्या अंगात बी लई खोड आहे. कशाला उचकवलं याला? ए, क्या खुसुर बुसुर चल रहा है इधर? नाही, काय नाही, काय नाही. ते ती म्हणत होती चला लवकर, परत घरी जायचंय आम्हाला. जाओ जाओ जाओ, जल्दी जाओ. बरं चल, येतो. हाँ. चला बाबू. हो ये ये.